आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिक समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे। दरम्यान मनोज जरांगेंच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता खबरदारी घेतली आहे। समता परिषदेचे सिन्नर तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप आणि शहराध्यक्ष विशाल चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानाहून पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस यावर नजर ठेवून आहेत। जरांगेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आता पोलीस यंत्रणा सतर्क आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या परिषदेचे जगताप आणि चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये जरांगे पाटील येत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क आहेत। एकूणच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकात भुजबळ फार्म बाहेर सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। नाशिकात जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज समारोप आहे आणि त्यांच्या या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क दिसत आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भुजबळांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय, कारण भुजबळ यांच्याविषयी जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट आहे आणि त्यामुळे काही अनुचित घडू नये यासाठी पोलिसांचा हा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, काय सांगाल? एकूणच नाशिकचं वातावरण आता सध्या चांगलंच तापलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या रॅलीचा इथे समारोप होणार आहे। कशी सगळी व्यवस्था आहे? काय अधिकचे अपडेट्स आहेत नाशिकातनं? खरं आहे, नाशिकचं राजकीय वातावरण मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण नाशिक छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला समजला जातो आणि अगदी सुरुवातीपासूनच छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील या दोघांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। सातत्याने एकमेकांवर टीका केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी समता परिषदेकडून देखील या सगळ्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यामुळे या दोन्ही पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी पोलिसांचा कडोकड बंदोबस्त जो आहे तो छगन भुजबळ यांच्या नाशिक मधल्या निवासस्थानाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। अगदी परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची त्या ठिकाणी पोलिसांकडून चौकशी केली जाते आणि त्यानंतरच भुजबळ फार्मच्या परिसरात सोडलं जात आहे। त्यासोबतच नाशिकमध्ये देखील आपण जर बघितलं तर जवळपास 1,500 पोलिसांचा बंदोबस्त मनोज जरांगे पाटील यांची रॅली आणि नक्कीच अभिजित, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।